कमिशन वाढीसह विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी 1 जानेवारीपासून संप पुकारला होता। या संपामुळे धान्य वितरण ठप्प झाल्यानं लाभार्थ्यांना फटका बसला। दरम्यान बुधवारी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नवीन धोरण लवकरच जाहीर करण्यासह मार्जिनची रक्कम दुकानदारांना दर महिन्याच्या 5 तारखेला दिली जाईल। कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला असून त्यावर लवकर निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मंत्री भुजबळ यांनी दिलं। या आश्वासनानंतर संघटनेनं हा संप स्थगित केला। संप स्थगित केल्यानं आजपासून जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानं खुली झाली आहेत। धान्य प्राप्त झाल्यानंतर या दुकानातून लाभार्थ्यांना शुक्रवारपासून प्रत्यक्ष धान्य मिळण्यास सुरुवात होईल। कोल्हापूर रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी ही माहिती दिली। 1 जानेवारी 2024 पासून रेशन धान्य दुकानदारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये बंद पुकारला होता। त्या बंदमध्ये अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे राज्य संघटनेची पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक होऊन त्यामध्ये संपमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला। वित्त विभागाकडे आमच्या ह्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रस्ताव पाठवण्याचं मान्य करण्यात आले। तसे ठोस आश्वासन दिले। आम्ही आमचा जो संप सुरू आहे गेले 10 दिवस तो आम्ही संप आता स्थगित करत आहोत आणि उद्यापासून प्रत्यक्ष धान्य विक्री आम्ही सुरू करत आहोत।